ते फक्त पुणे नव्हे 29 महानगरपालिकेच्या सर्व इलेक्शन्समध्ये आम्ही एकत्र लढणार असेल की कुठेही भाजप आणि सेनेचं कॉन्फ्लिक्ट होणारच नाही, कुठेही तक्रार होणारच नाही। पुण्यामध्ये भाजप आणि सेनेची पुढची नवीन पिढी नेतृत्वाची या निवडणुकीच्या माध्यमातून निर्माण होणार आहे की आमचे दोन्ही उच्चस्तरीय नेते माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्याचबरोबर माननीय नामदार एकनाथराव शिंदे यांनी प्रिन्सिपली असं ठरवलं की आपल्याला एकत्रित लढायचं आणि ते फक्त पुणे नव्हे 29 महानगरपालिकेच्या सर्व इलेक्शन्समध्ये आम्ही एकत्र लढणार। आणि पहिली आजची बैठक झाली, सर्व नेते होते, पण इन प्रिन्सिपल कसं पुढे जायचं याची एक धोरण आम्ही आता ठरवले। ते धोरण असं असेल की कुठेही भाजप आणि सेनेचं कॉन्फ्लिक्ट होणारच नाही, कुठेही तक्रार होणारच नाही। आणि म्हणून काही गोष्टी अतिशय प्रिन्सिपली आम्ही ठरवलेल्या आहेत, त्याच्यावर मग प्रत्यक्षरित्या काही नावं, इलेक्टिव्ह मेरिट, त्याच्यानंतर आता असं धरून चला की काँग्रेस राष्ट्रवादीच्या समोरच्या ज्या सीट्स आहेत त्या महत्त्वाच्या आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला काय काय करता येईल, तिथे काय स्कोप आहे सेना आणि भाजपचं मिळून, अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात पण प्रॉपर लॉजिकल एंड या माणसाला इथे तिकीट का द्यायचं आहे हे आम्ही दोघे ठरवताना त्याचं मेरिट आणि दोघांच्या सहमतीने आम्ही ते ठरवू। मला वाटत नाही कुठेही कॉन्फ्लिक्ट होईल, अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे सर्व होईल। इंडिव्हिज्युअल नावंसुद्धा आहेत की काही कार्यकर्ते असे आहेत की खूप स्ट्रॉंग कार्यकर्ते आहेत, 10-20 वर्ष लोकांची सेवा करतात, पण त्याला कुठे संधी मिळाली नाही। तर मी तशी रिक्वेस्ट केली की काही ठिकाणी एखाद्या ठिकाणी असा कार्यकर्ता आपल्याला भाजपचा असेल पण त्याला तिथे संधी मिळत नाही ना, तर कुठेतरी या 50 सीटमध्ये कसं ॲडजस्ट करता येईल। माझा एखादा कार्यकर्ता खूप 10-20 वर्ष काम करतो आहे परंतु त्याला संधी मिळाली, मग ह्या 50 सीटच्या जागेवर त्याला पुण्यातला माणूस कुठेही कुठे लढू शकतो। आणि 4 एकत्र जेव्हा आम्ही 4 सीट सेना आणि भाजप लढू शकतो त्यावेळेस निश्चितपणे एखादा बाहेरचा जरी उमेदवार असेल तर ते खेचून काढला जाईल आणि करिअर दोन्ही एक मी तर असं सांगतो पुण्यामध्ये भाजप आणि सेनेची पुढची नवीन पिढी नेतृत्वाची या निवडणुकीच्या माध्यमातून निर्माण होणार आहे। आणि त्यामुळे समर्पित भावनेने काम करणारे जे जे काही कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांना चांगल्या प्रकारची संधी मिळेल। पुन्हा एकदा सांगतो, भाजप आणि सेना आमचं कुठेही कॉन्फ्लिक्ट होणार नाही। गुन्ह्या गोविंदाने तुमच्यापुढे आम्ही लिस्ट देऊन टाकू।